नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 इयत्ता 10वी यामधील जे सेकंड चॅप्टर आहे दॅट इज पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. या अंतर्गत वी हॅव ऑलरेडी स्टडीड हाऊ द कन्स्ट्रक्शन ऑफ लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल वॉज डन बाय हेनरी मोस्ले. हेनरी मोस्ले यांनी अबाउट 118 एलिमेंटचं कशा प्रकारे क्लासिफिकेशन हे केलेलं आहे याची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेली आहे. फ्रेंड्स, वी नो दॅट इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आज जो भाग आपण पाहणार आहोत त्याचं हेडिंग आहे पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. वी नो पिरियॉडिक टेबल हॅज 7 पिरियड्स. किती पिरियड्स आहेत त्या ठिकाणी? 7 पिरियड्स. व्हॉट इज पिरियड्स? Periods are the horizontal rows in periodic table. Periods म्हणजे काय तर आपल्या आवर्त सारणीतील पिरियॉडिक टेबल मधील ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना आपण काय म्हणतो? पिरियड्स म्हणतो. आणि जे उभे कॉलम आहेत दे आर कॉल्ड ॲज अ ग्रुप. इट मीन्स वी हॅव in our modern periodic table 7 periods and all 18 groups that we can show by down arrow. 7 periods and 18 groups. Now what is periodic trend in modern periodic table? When the properties of elements in a period or a group of modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations. म्हणजेच जर का आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मधील एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजचा जर का आपण कंपॅरिझन केलं तर वी फाइंड दॅट देअर इज सर्टन रेग्युलॅरिटी इन द व्हेरिएशन. त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये कुठेतरी एका ठराविक अंतरानंतर व्हेरिएशन मध्ये रेग्युलॅरिटी किंवा सातत्य हे आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असतं. नाउ इट इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? पिरियॉडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजेच एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीमध्ये होत असलेल्या व्हेरिएशनला, रेग्युलर चेंजेसला या ठिकाणी पिरियॉडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं संबोधलं जातं. नाउ फ्रेंड्स, फर्स्ट प्रॉपर्टी वी आर गोइंग टू सी टुडे इज द व्हॅलेन्सी. VALENCY, व्हॅलेन्सी. नाउ व्हॉट इज कॉल्ड व्हॅलेन्सी? व्हॅलेन्सी म्हणजे नेमकं काय? Valency is the combining capacity. Is the combining capacity of an atom of an element. एखाद्या एलिमेंटच्या ॲटमची दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटम सोबत कंबाईन होण्याची जी काही कपॅसिटी आहे त्या कपॅसिटीलाच काय म्हटलं जातं? व्हॅलेन्सी असं म्हणतात. In other words, we can also say that valency is nothing but the number of outermost electron. म्हणजेच बाहेरच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. outermost valence electron, they are also called as valency. म्हणजेच बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ही इलेक्ट्रॉनची संख्या देखील त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी असं म्हणतो. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज व्हॅलेन्सी? Combining capacity of an atom of element is called as valency. एका एलिमेंटच्या ॲटमची दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटम सोबत कंबाईन होण्याची जी काही कपॅसिटी आहे त्याला काय संबोधलं जातं? व्हॅलेन्सी असे म्हणतात. नाउ टू डिस्कस द ट्रेंड ऑफ दिस प्रॉपर्टी in our modern periodic table, we will consider first 20 element for this property. आपण ह्या प्रॉपर्टीचा ट्रेंड समजून घेण्याकरिता या ठिकाणी आपल्या पिरियॉडिक टेबल मधील पहिल्या 20 एलिमेंट्सच्या 20 मूलद्रव्यांची या ठिकाणी आपण मांडणी करूया. फ्रेंड्स, वी नो दॅट द फर्स्ट एलिमेंट इन अवर मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज द हायड्रोजन अँड द लास्ट वन इन दिस सेम पिरियड दॅट इज कॉल्ड द helium. Hydrogen having atomic number 1, helium having atomic number 2. The next is lithium, then second is beryllium. Lithium having atomic number 3, beryllium having atomic number 4. And if we go on the right hand side of periodic table, we have here boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon. So we can write here as B,
then carbon C, then nitrogen N, O for oxygen, F for fluorine, and lastly the neon. 3, 4, boron having atomic number 5, carbon 6, nitrogen 7, oxygen 8, fluorine 9 and neon 10. विद्यार्थी मित्रांनो, व्हॅलन्सी ज्याला आपण कंबायनिंग कपॅसिटी असं म्हणतो, एखाद्या एलिमेंटच्या ऍटमची दुसऱ्या एलिमेंटच्या ऍटम सोबत कंबाईन होण्याची क्षमता, दॅट इज कॉल्ड द व्हॅलन्सी. मग व्हाय इट इज नेसेसरी टू कंबाईन विथ अदर ऍटम, दुसऱ्या ऍटम सोबत कंबाईन होण्याची गरज त्या एलिमेंटला का असते? द आन्सर इज टू अचीव द स्टॅबिलिटी. आपल्याला एक स्थिरता असणं फार आवश्यक असतं. बघा, आपण पाहतो की जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे आपल्यामध्ये एक स्टॅबिलिटी येत असते, मॅच्युरिटी येत असते. एक्झॅक्टली इन द सेम वे हिअर ऑल्सो, जोपर्यंत एलिमेंट्स मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स पेअर अप होत नाही, एकमेकांसोबत जोडले जात नाही, तोपर्यंत ते कसे असतात बरं? दे आर अनस्टेबल. नाउ टू अटेन द स्टॅबिलिटी, दिस कंबायनिंग टेंडन्सी ऑकर्स इन अन एलिमेंट. म्हणजे कोणत्याही मूलद्रव्यामध्ये कंबाईन होण्याची क्षमता का निर्माण होत असते? टू अचीव द स्टॅबिलिटी. अँड मग स्टॅबिलिटी करता एक काहीतरी आदर्श असायला पाहिजे, एक काहीतरी रोल मॉडेल असायला पाहिजे. मग दॅट रोल मॉडेल इज नथिंग बट द इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. ते रोल मॉडेल कोणतं असतं? इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन असतं. आता नेमकं कशा पद्धतीने असतं बघूया आपण. वी नो दॅट इन द फर्स्ट पिरियड्स मीन्स व्हॉट? हॉरिझॉन्टल रोज, आडव्या ओळी, त्याला आपण म्हणतो पिरियड. पहिल्या पिरियडचा जर आपण विचार केला या ठिकाणी, तर फर्स्ट मेंबर इज हायड्रोजन अँड द सेकंड वन इज हेलियम. सो ह्या हायड्रोजनची काय टेंडन्सी राहणार आहे की माझं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असायला हवं? टू द नियरेस्ट इनर्ट गॅस, या हेलियम सारखं माझं कॉन्फिगरेशन असायला हवं. सो फॉर दिस पर्पज what this hydrogen will do? Hydrogen has the atomic number 1, so we can write its electronic configuration as 1. We know that the shells like K, L, M and N, 2, 8, 18 and 32. We already discussed this topic in our previous videos. So hydrogen have the atomic number 1, so the configuration is only 1. मग या हायड्रोजनची टेंडन्सी काय राहणार की माझं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणासारखं झालं पाहिजे? या हेलियम सारखं व्हायला हवं. अँड टू गेट दिस स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हायड्रोजन काय करणार आहे? इट विल ऍक्सेप्ट वन ऑफ द इलेक्ट्रॉन. हा कोणाकडनं तरी एक इलेक्ट्रॉन घेईल अँड सो इट्स कॉन्फिगरेशन बिकम्स हेलियम 2. म्हणजे याचं कॉन्फिगरेशन काय होणार बरं? हेलियम सारखं होणार आहे. सिन्स इट कॅन ऍडजस्ट और इट कॅन कंबाईन विथ वन पार्टनर, सो वी से दॅट द हायड्रोजन हॅज द व्हॅलन्सी 1. हायड्रोजनची व्हॅलन्सी या ठिकाणी काय कन्सिडर केली जाते? 1 कन्सिडर केली जाते. हेलियम, इट हॅज 2 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट शेल और इन इट्स having the electronic configuration 2. So we know that the first shell has 2 electron. It means there is no chance for accepting or donating the electron in case of a helium. म्हणजे हेलियम करता या ठिकाणी इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे असं कुठलाही चान्स या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून याची जी व्हॅलन्सी आहे ही आपण काय म्हणत असतो? याची व्हॅलन्सी किती आहे या ठिकाणी? 0 आहे. मीन्स दिस हेलियम इट हॅज द व्हॅलन्सी 0. लक्षात घ्या, हायड्रोजनची व्हॅलन्सी 1, हेलियमची व्हॅलन्सी 0. नाउ इफ वी गो फॉर द सेकंड पिरियड, दुसऱ्या पिरियडमध्ये जर का आपण गेलो तर मेंबर्स आहेत लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. इन ऑल दीज एलिमेंट्स निऑन इज द इनर्ट गॅस. इट हॅज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एज 2, 8. किती याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2, 8 बिकॉज ऍटॉमिक नंबर इज 10. मग 2, 8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पहिल्या शेलमध्ये नियमाप्रमाणे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड मध्ये 8 आहेत. इट मीन्स दिस निऑन इट इज नॉट इन पोझिशन टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन और टू डोनेट द इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट पण करणार नाही, इलेक्ट्रॉन डोनेट पण करणार नाही, असा हा स्टेबल आहे. म्हणजेच या संपूर्ण पिरियड करता जो रोल मॉडेल आहे तो कोण आहे बरं? हा निऑन येतोय.
कोण आहे? निऑन आहे. सो फॉर दिस लिथियम जर का आपण विचार केला या ठिकाणी, लिथियम हॅव्हिंग ऍटॉमिक नंबर 3, याचं कॉन्फिगरेशन काय लिहिणार आपण? 2,1. इजंट इट? लिथियमचं कॉन्फिगरेशन काय आहे? 2,1. सो टू अचीव द नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन, आता लिथियम करता निऑन जरी त्याच्या पिरियडमध्ये येत असला तरी जवळ कोण आहे? हेलियम आहे. मग टू अचीव दिस नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन हा काय करणार? या एका इलेक्ट्रॉनला देऊन टाकणार आहे. इट विल लूज इट outermost electron and that is why its valency becomes 1. किती इलेक्ट्रॉन देतोय हा? एक इलेक्ट्रॉन देतोय, म्हणून याची व्हॅलेन्सी लिथियमची या ठिकाणी काय कन्सिडर केली जाणार आहे? 1 कन्सिडर केली जाणार आहे. इन केस ऑफ बेरिलियम इफ वी राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,2, अगेन सेम 2,2. so in the first shell it has 2 electron, in the second shell it has again 2 electron, but since these 2 electron they are unstable, हे कसे आहेत? अनस्टेबल आहे, त्यामुळे ते कुठेतरी कोणासोबत तरी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मग इथे सुद्धा दिस बेरिलियम इट विल लूज द इलेक्ट्रॉन अँड सो इट्स व्हॅलेन्सी बिकम 2. काय होणार आहे? याची व्हॅलेन्सी 2 होणार आहे. फॉर बोरॉन वी कॅन राईट इट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज 2,3, राईट? 5, atomic number 5. मग for this boron it also have the role model helium, so it will lose all these 3 electron and it shows the valency as 3. याची व्हॅलेन्सी किती राहणार आहे? 3. कारण इट इज द कंबाइनिंग कॅपेसिटी, म्हणजे हा 3 देणार आहे कोणाला तरी आणि कोणाकडनं तरी 3 घेणार आहे, आणि म्हणून याची व्हॅलेन्सी या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत? 3 म्हणणार आहोत. फॉर द कार्बन इफ वी राईट इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हिअर ॲज 2,4. फॉर दिस कार्बन कॉन्फिगरेशन काय आहे? 2,4. इट मीन्स याचा करता आता या ठिकाणी देर इज चान्स ऑफ सिन्स इट इज सेकंड शेल द कॅपॅसिटी इज ऑफ 8. मग याची लिमिटेशन काय राहतील? हा कोणाला तरी 4 देणार किंवा कोणाकडनं तरी 4 घेणार, अँड सो इट हॅज द व्हॅलेन्सी 4. याची व्हॅलेन्सी या ठिकाणी काय डिनोट करणार आपण? 4. म्हणजे बघा, लिथियम 1, बेरिलियमची व्हॅलेन्सी 2, बोरॉन हॅव्हिंग व्हॅलेन्सी 3, कार्बन हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. नाउ इन केस ऑफ नायट्रोजन, जर का आपण या नायट्रोजनचा विचार केला, वी कॅन राईट इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,5. काय लिहिणार कॉन्फिगरेशन याचं आपण? 2,5. नाउ दिस 5 टू अचीव द नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन ॲज 10, it has to lose either 5 electron or to take the 3 electron. याच्याकडे 2 ऑप्शन आहेत. कोणते? एक तर हे पूर्णचे पूर्ण 5 देऊन टाकणे किंवा कोणाकडनं 3 घेणे. का 3 घेणे? कारण कॉन्फिगरेशन व्हॉट कॉन्फिगरेशन इट हॅज टू नीड दिस 8 to 8 हे कॉन्फिगरेशन त्याला यायला हवं, आणि सो दिस विल ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन. काय करणार? हा 3 इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करणार, सो इट हॅज व्हॅलेन्सी 3. इन केस ऑफ ऑक्सिजन इफ वी गो 2,6. ऑक्सिजनचा जर का आपण या ठिकाणी विचार केला तर ऑक्सिजन अगेन टू अचीव दिस कॉन्फिगरेशन 2,8, व्हॉट इट रिक्वायर्ड? इट रिक्वायर्ड 2 more इलेक्ट्रॉन. याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. इट विल ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन, सो इट्स व्हॅलेन्सी बिकम 2 हिअर रादर दॅन डोनेटिंग द 6. कारण 5 इलेक्ट्रॉन देणं किंवा 6 इलेक्ट्रॉन देणं इट इज नॉट ऍक्सेप्टेबल इन फॉर द एनर्जी कन्सिडरेशन. म्हणजे ऊर्जेचा किंवा एनर्जीचा जर का आपण या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा जर का विचार केला तर या ठिकाणी टू डोनेट 5 इलेक्ट्रॉन और 6 इलेक्ट्रॉन इट इज नॉट पॉसिबल. सो इट इज ऑन द कॉन्ट्ररी इट इज good to accept the 3 electron or 2 electron in case of oxygen. If we go for the fluorine as well, how we can write? 2,7. So to achieve this configuration 2,8, definitely what will be the answer? It is ready to accept 1 electron, so its valency become 1. याची व्हॅलेन्सी काय होणार आहे? 1. It means if we go horizontally
इन अ पिरियड, जर का आपण पिरियड मध्ये या ठिकाणी गेलो तर काय दिसतं बरं आपल्याला, व्हॅलेन्सीचा ट्रेंड काय दिसतो बघा, 1 2 3 4 अगेन 3 2 1 अँड न्यूऑन हॅव्हिंग द व्हॅलेन्सी 0 मीन्स 1 2 3 4 3 2 1 0. इट मीन्स इट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस अलॉंग द पिरियड. ती काय होत असते सुरुवातीला, इन्क्रीज अँड अगेन इट गोज डिक्रीज. इट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस अँड अगेन डिक्रीजेस. लक्षात घ्या की व्हॅलेन्सीचा जो काही ट्रेंड आहे, व्हॅलेन्सी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड आफ्टर reaching to certain point it again goes on decreasing and up to the 0. म्हणजे सुरुवातीला ती वाढत जाते आणि नंतर मात्र व्हॅलेन्सी काय होत जाते, कमी कमी होत जाते. देन इट इज फॉर द पिरियड. हे कोणाकरता आहे, पिरियड्स करता आहे. व्हॉट अबाउट ग्रुप, ग्रुपमध्ये काय होत आहे, सी केअरफुली. इफ वी ऑब्झर्व द कॉन्फिगरेशन फॉर दिस हायड्रोजन अँड लिथियम. हायड्रोजन, व्हॉट इज द व्हॅलेन्सी वी हॅव फाउंडेड, 1. And for this lithium again 1. If we go for the next partner in the same group, याच ग्रुप मधला जर का आपण नेक्स्ट पार्टनर या ठिकाणी घेतला, सपोज सोडियम. व्हॉट, सोडियम हॅव्हिंग atomic number 11. So 2 8 1. So this sodium, it is ready to donate this electron. It is ready to donate this last electron, so its valency become 1. याची व्हॅलेन्सी काय होणार आहे, सोडियमची 1. म्हणजे ह्या पहिल्या ग्रुपमध्ये जो काही सोडियम हा एलिमेंट आहे atomic number 11, याची सुद्धा व्हॅलेन्सी काय आहे बरं, 1च आहे. हायड्रोजन हॅज द व्हॅलेन्सी 1, लिथियम हॅज द व्हॅलेन्सी 1 अँड सोडियम ऑल्सो हॅव व्हॅलेन्सी 1. व्हॉट इट इंडिकेट, इट इंडिकेट दॅट डाऊन द ग्रुप, what is the word, down the group valency remains same. Very important point. Down the group we can write here initially increase then decrease and down the group it is same, right? So in modern periodic table, if we find the trend, periodic trend in case of valency is that initially valency increases along the period and then gradually decreases. सुरुवातीला वाढत जाते आणि नंतर मात्र कमी होते. And in case of a group, valency remains same. Valency कशी राहते, same राहते. And that is the reason why Moseley kept the elements having same chemical property in the same group. Friends, because we know that chemical properties are depend on valency. Chemical properties कशावरती डिपेंड असतात, व्हॅलेन्सी वरती डिपेंड असतात. Getting this point, periodic trends of valency in modern periodic table. Rest point we will see in our next video. Till then, goodbye.